नमस्कार मंडळी, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री उपक्रमातील या भागात घेऊन येत आहे. मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित अच्युत गोडबोले अतुल कहाते लिखित बोर्डरूम व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर. फोर्ड कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे. डिझनेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. युद्ध काळात कामगार टंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वारांगणांना भरती केलं होतं. या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत, हे किस्से आहेत. कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले. जीन्स आणि जम्बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक आणि कोका कोला, अमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडोनाल्ड्स आणि सोनी, डिझने आणि वॉर्नर ब्रदर्स, गुगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या, जितक्या सुरस तितक्याच शिकवणाऱ्या, जितक्या चटकदार तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणाऱ्या यशोगाथा अविश्वसनीय तितक्याच थरारक. व्यवस्थापन शास्त्रातील मूलतत्व सोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणार बोर्डरूम यातील थोडासा भाग आपल्यापर्यंत घेऊन येते. मॅनेजमेंटची सुरुवात. खर तर आपण जवळपास काहीही केलं तरी त्यात कुठे ना कुठे मॅनेजमेंटचा थोडा तरी भाग असतोच. अगदी कामाला जायची तयारी करायची असेल तरीही. उदाहरणार्थ, आपण शक्यतोवर दात घासल्यानंतरच खातो किंवा जमल्यास आंघोळ केल्यानंतरच नवीन कपडे घालतो वगैरे. अगदी स्वयंपाक करतानाही त्यात खूप नियोजन लागतं. एकाच वेळी तिकडे तेल तापवत असताना भाज्या कापणे वगैरे गोष्टींमध्येही शेवटी मॅनेजमेंटचा भाग येतोच. अशा अगदी लहान गोष्टींपासून ते भल्या मोठ्या कंपन्या चालवणं या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची का होईनात पण मॅनेजमेंटची तत्व लागू पडतातच. ही मॅनेजमेंट म्हणजे नेमकी काय भानगड आहे? अजून या शब्दाची व्याख्या करणं चालूच आहे. आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट या पुस्तकात जॉर्ज टेरी म्हणतो, मॅनेजमेंट या शब्दाची अचूक व्याख्या अजून तरी झालेली नाही. आणि याचं कारण म्हणजे मॅनेजमेंट हे मनुष्य प्राण्याशी निगडित असतं आणि माणूस म्हटला की त्यात अनिश्चितता आलीच. पण सर्वसाधारणपणे मॅनेजमेंट म्हटलं की नियोजन करणं, प्लॅनिंग, संघटित करणं, ऑर्गनायझिंग, सूत्रसंचालन करणं, कोऑर्डिनेटिंग, लोकांना उद्युक्त करणं, मोटिवेटिंग आणि नियंत्रण ठेवणं, कंट्रोलिंग या गोष्टी त्यात मोडतात. हे मात्र आता सर्वमान्यच आहे. मॉन्ट्रियलच्या मॅकगिल विद्यापीठातला हेनरी मिट्सबर्ग मॅनेजमेंटचे 3 भाग पाडतो. संघटना बांधणं म्हणजे लोकांना कामावर नेमणं वगैरे, बाह्य जगाशी संबंध ठेवणं, स्पर्धक, सरकार, गिऱ्हाईक इत्यादी आणि निर्णय घेणं. पण व्याख्या काही का असेना, मॅनेजमेंटचा वापर हा इतिहासात खूपच पूर्वीपासून झालाय. ख्रिस्तपूर्व 5000 वर्षांपासून सुमेरियन लोकांनी घटनांची नोंद ठेवण्याचं म्हणजे रेकॉर्ड कीपिंग तंत्र आपल्याला शिकवलं. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व 4000 ते 2000 सालांमध्ये मोठमोठे पिरॅमिड्स बांधण्यात आले. ते बांधण्यासाठी 1 लाख मजूर रात्रंदिवस घाम गाळत होते. ते कसे बांधायचे याची रचना करणं, कामाचं विभाजन करून कोणी कुठलं काम करायचं हे निश्चित करणं आणि ते बरोबर झालंय की नाही हे पुन्हा तपासून बघणं, हे म्हणजे मॅनेजमेंट शिवाय दुसरं काय होतं? पुढे ख्रिस्तपूर्व 2000 ते 1700 सालांमध्ये बॅबिलोनियन लोकांनी काहीही काम करताना लक्ष म्हणजे टार्गेट निश्चित करायचं आणि प्रत्यक्ष काम संपल्यावर त्या लक्ष्याशी तुलना करायची हे आपल्याला शिकवलं. आजही कुठल्याही सेल्समनसाठी विक्रीचं एक टार्गेट ठरवलेलं असतं. त्याची मुळं ही 4000 वर्षांपूर्वी सापडतात. पुढे
ख्रिस्तपूर्व 600 सालच्या सुमारास हिब्रू लोकांनी संघटनेमध्ये वेगवेगळे अधिकार असलेल्या वेगवेगळ्या पातळ्या म्हणजे हायरार्की कशा करायच्या ते आपल्याला सांगितलं. ख्रिस्तपूर्व 500 सालाच्या सुमारास कुठल्याही कामासाठी लागणाऱ्या पद्धती म्हणजे प्रोसिजर्स या कशा असाव्यात यावर बराच विचार झाला होता. ग्रीक लोकांनी मॅनेजमेंटच्या विचारांमध्ये ख्रिस्तपूर्व 500 सालापासूनच खूप भर घातली. त्यांनी शास्त्रीय तार्किक दृष्टिकोन दिला. त्यांचा लोकशाहीवर भर असे. मेन्सियस या ग्रीकानं स्टँडर्ड्सवर भर दिला. सॉक्रेटिस तर म्हणत असे, जर एखाद्याला काय करायचं आहे, ते कसं करायचं आहे आणि त्यासाठी कशाची गरज लागणार आहे, हे कळलं तर तो ते काम चोख तऱ्हेनं करू शकेल. मग ते नेतृत्व कुटुंबाचं असो की युद्धाचं असो, की एखादी संगीत रचना असो किंवा शहराचं असो. शेवटी सॉक्रेटिस आपल्याला मॅनेजमेंटचीच मूलतत्व सांगत होता. रोमन संस्कृतीमध्ये ख्रिस्तपूर्व 300 सालापासून पुढच्या 600 वर्षात मॅनेजमेंटच्या विचारात भर पडली. पण ती मुख्यत्वे करून केंद्रीकरणाच्या म्हणजे सेंट्रलायझेशन दिशेनं होती. एखाद्या संघटनेमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं निर्णय घ्यायला लागले तर बराच गोंधळ माजेल हा तो विचार होता. त्यामुळे निर्णय हे एका ठिकाणीच घेऊन ते सगळ्यांना बरोबर तऱ्हेनं आणि झटपट कळावेत अशी यामागची कल्पना होती. आपलं सरकार योग्य तऱ्हेनं चालावं आणि शत्रूपासून बचाव करावा या इच्छेतूनच या तत्वांचा जन्म झाला होता. ग्रीकांच्या लोकशाहीच्या कल्पनेहून हे बऱ्यापैकी वेगळं होतं. मध्ययुगात चर्चचा समाजावर खूपच प्रभाव होता. चर्च म्हणजे एक मोठी सत्ताच होती. चर्चला भला मोठा कारभार चालवण्यासाठी मग मॅनेजमेंटची बरीच तत्व वापरावी लागलीच होती. याच काळात युरोपमध्ये मोठमोठी कॅथिड्रल्स बांधण्यात आली. यामध्येही बरेच कारागीर लावले. त्या इमारतींची रचना करणं, कामाचं नियोजन करणं, मजुरांमध्ये काम वाटणं वगैरे सगळं म्हणजेही पुन्हा मॅनेजमेंट आलीच. याच काळात क्रुसेड सुरू झाल्या. यात युरोपियन सैन्याचं नुकसान बरंच झालं. पण व्यापाराला मात्र त्यामुळे बरीच चालना मिळाली. व्यापाऱ्यांना व्यापारासाठी नवीन बाजारपेठा आणि सहकारी यातून मिळाले. 1200 सालाच्या सुमारास मार्को पोलो हा प्रसिद्ध व्यापारी चीनला जाऊन थडकला आणि त्यानं त्या काळी प्रसिद्ध असलेल्या चंगीज खानाच्या सैन्याबरोबर व्यापाराचे करारही केले. त्या काळी सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे हळूहळू वाटचालीचीच ही पावलं होती. त्या काळी गिल्ड पद्धतीनं वस्तूंचं उत्पादन होई. अनेक तऱ्हेचे कारागीर त्यात एकत्र येत. मग नवीन कारागीर हा अप्रेंटिस म्हणू लागे. त्याचं त्यात शिक्षण होई. या सर्वात पुन्हा मॅनेजमेंटच्या तत्वांचा वापर करावाच लागे. 1300 साली व्यापार बऱ्यापैकी वाढायला लागला होता. मग त्यातले तंटे हेही आलेच. ते सोडविण्यासाठी वेनेशियन लोकांनी कायद्याची चौकट बसवायला सुरुवात केली. व्यापार म्हटला की जमा खर्च आलाच. पेसिओनी या इटालियनानं आजची प्रसिद्ध डबल एंट्री बुक किपिंगची अकाउंटिंग मधली पद्धती 15व्या शतकात सुरू केली. नंतर फ्रान्सिस्को डी मारो यानं खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगची पद्धती काढली आणि सोरेन्झो बंधूंनी जनरल एंट्री आणि लेजर्स यांची ही पद्धती काढली. व्यापार कसा चाललाय याची मोजमाप आता होणं शक्य झालं. काळाची ती गरज होतीच. या काळामध्ये भारतामध्येही बऱ्याच गोष्टी घडल्या. सांचीचे स्तूप, भुवनेश्वरचं भारहट मंदिर, खजुराहोची देवळं, बुंदेलखंड, आबू इथलं जैनांचं मंदिर, मोहेंजोदरो येथील उत्खनन हे सगळं एकच दाखवतं. मॅनेजमेंटच्या तत्वांचा वापर केल्याशिवाय हे सगळं होणंच शक्य नव्हतं. चंद्रगुप्ताच्या काळात सरकार चालवण्याविषयी बरीच तत्व पुढे आली. कौटिल्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंटच्या तत्वांची बरीच बीज सापडतात. पण एकंदरीत मॅनेजमेंट हे खऱ्या अर्थानं शास्त्र मात्र बनायला हजारो वर्ष लोटावी लागणार होती. आर्य चाणक्य. आज आपण मॅनेजमेंटच्या जाडजाड पुस्तकात जी तत्व वाचतो त्यातली बरीचशी ही ख्रिस्तपूर्व 500 सालीच आर्य चाणक्यांनी सांगून ठेवली होती. हे ऐकून
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आश्चर्यच वाटेल. मगध साम्राज्यात त्या काळी चाणक्यांकडून त्यांचे शिष्य ज्या गोष्टी शिकत होते, जवळपास त्याच शिकायला आज हजारो लोक मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमधून सेमिनारसाठी हजर राहतात. ही एक गंमतच आहे. चाणक्यांच्या आयुष्याभोवती एक मोठंच गूढ असं वलय आहे. चाणक्य, कौटिल्य, विष्णुगुप्त अशी अनेक नावं असलेला हा विद्वान एकच होता असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. त्याचे आई वडील, जन्मस्थान याविषयी कुठेच खात्रीलायक माहिती नाही. त्यांच्याविषयीच्या महत्वाच्या घटना महाना मोथेरो इत्यादी प्राचीन बौद्ध आणि जैन साहित्यातून वर्णिले आहेत. विशाख दत्ताचं मुद्रा राक्षस हे नाटक तर त्यांच्यावरच आधारलेलं होतं. अगदी अलीकडे याच विषयावर एक लोकप्रिय अशी दूरदर्शन मालिकाही निघाली होती. त्यामुळे चाणक्यांविषयीचं गूढ थोडस आणखीनच वाढलंय. विशाख दत्तानं चाणक्य कुटील बुद्धीचे असल्याचं त्यांचं नाव कौटिल्य पडलं असं सुचवलंय. तर त्यांचं नाव कौटिल्य नसून कुटल गोत्रावर आधारलेलं कौटल्य असं आहे, असंही काहींचं म्हणणं आहे. त्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रातही कौटल्य या नावाचा उल्लेख 72 वेळा आहे, तर विष्णुगुप्त हे नाव एकदाच आलेलं आहे. यातून अर्थशास्त्र लिहिणारे कौटल्य आणि चाणक्य एकच होते की नाही यावरही मतभेद पूर्वी होतेच. कामसूत्र लिहिणारा वात्सायन हाही चाणक्यच होता असंही एक मत. चाणक्य म्हणजे कोणी का असेना, अफलातून विद्वान होते यात शंकाच नाही. मगध साम्राज्यातले हे एक ज्ञानी गुरु. विंध्याचलाच्या जवळपास एकांतात गुरुकुल ते चालवत. त्यांची ख्याती मगधात आणि बाहेरही पसरलेली होती. त्यावेळचा मगधचा सम्राट महानंद हा एक विलासी, अनाचारी, आळशी आणि अत्याचारी राजा होता. रात्रंदिवस मदिरा आणि मदिराक्षी यांच्या उपभोगात मग्न असलेला नंद प्रजेची लूटमार करत असे. एके दिवशी भर राजदरबारात नंद राजानं चाणक्यांचा अपमान केला. यावेळी संतापून चाणक्यांनी आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि नंद राजाचा नाश करीन तेव्हाच या शेंडीची पुन्हा गाठ मारीन अशी प्रतिज्ञा केली. यानंतर त्यांनी आपलं गुरुकुल बंद केलं आणि आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी त्यांचा प्रवास सुरू झाला. चंद्रगुप्त मौर्य हा नंद राजाच्या सैन्यात एक सामान्य सैन्य अधिकारी होता. नंद राजाच्या दासींपैकी एकीचा तो मुलगा होता असंही म्हटलं जातं. चंद्रगुप्ताच्या प्रेयसीला नंद राजानं बळजबरीनं आपल्या जनानखान्यात सामील केलं होतं. म्हणून त्याचा नंदावर प्रचंड राग होताच. एके दिवशी नंद राजाचे काही सैनिक पेठेत प्रजेला त्रास देत होते. यावेळी चंद्रगुप्तानं त्यांचा प्रतिकार केला. त्यानं त्यातील काही सैनिकांना ठार केलं तर काही जण पळून गेले. चाणक्य हे सगळं बघत होते. चंद्रगुप्त आपल्या कामाला उपयोगी पडेल म्हणून त्यांनी चंद्रगुप्ताशी मैत्री केली. नंद राजाचं राज्य उलथून टाकून त्यावर चंद्रगुप्ताला बसवण्याचा मग त्यांचा बेत ठरला. यानंतर चाणक्यांनी चंद्रगुप्ताला सैनिकी शिक्षण, व्यूहरचना, राजनीती वगैरे बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि बऱ्याच युक्त्या करून शेवटी नंद राजाचा पूर्ण विनाश केला. हे सर्व श्रुतच आहे. पुढे सिकंदरच्या आक्रमणाची बातमी समजताच चाणक्यांनी लहान लहान राज्यांना मगधच्या झेंड्याखाली एकत्रित केले. अनेक मर्जीन आले, अनेकांशी युद्ध करावी लागली. काही जण चाणक्याच्या कुटील डावपेचांनी मरणही पावले. सिकंदर सैन्यासह दाखल झाला तेव्हा त्यानं काही राज्य जिंकली खरी, पण शेवटी त्याची टक्कर होती ती चंद्रगुप्ताशी आणि मुख्य म्हणजे त्याचे डावपेच आखणाऱ्या चाणक्याशी. सॉक्रेटिस हा सिकंदराचा राजगुरू होता, तर चाणक्य चंद्रगुप्ताचा, असं काहींचं म्हणणं. यात काही वादही आहेत. सॉक्रेटिसला चंद्रगुप्त आणि त्याच्या मोठ्या सैन्याची भीती वाटत नव्हती, पण त्यानं सिकंदरला चाणक्यापासून मात्र सावध राहण्याचा इशारा दिला होता, असंही काहींनी म्हणून ठेवले. पुढे सिकंदरच्या सैन्यात बंडाळी माजली, सिकंदर परत जाताना मारला गेला वगैरे. या चाणक्यानं राजा कसा असावा, त्यानं प्रजेशी कसं वागावं, राज्य कसं करावं, मंत्री कसे निवडावे, त्याची दिनचर्या कशी असावी याविषयी जे लिहून ठेवले त्यातून बरचसं शिकण्यासारखं आहे. यात नेतृत्व, लीडरशिप,
वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट, टीम वर्क, डेलिगेशन वगैरे गोष्टींविषयी आपल्याला खूपच खोलवर विचार सापडतात. खूप पूर्वी काळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं बाळशास्त्री हरदास यांनी लिहिलेलं आर्य चाणक्य नावाचं एक पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात याविषयी बरेच उल्लेख सापडतात. यामध्ये गुप्तहेर कसे असावेत याविषयी विवेचन आहे. चाणक्यांनी यात 9-10 प्रकारच्या हेरांविषयी सांगून ठेवले. शेती चांगली न चालल्यामुळे पूर्ण कफल्लक बनलेला, बुद्धिमत्ता असलेला पण प्रामाणिक प्रवृत्तीचा असा शेतकरी हा हेर म्हणून निवडावा. अशा तऱ्हेचे बरेच उपदेशही सापडतात. आजच्या व्यापारी जगात प्रतिस्पर्धी कंपनीच्या आतल्या हालचाली कळण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या जे करतात त्यातही बऱ्याचदा चाणक्य डोकावतोच. यामध्ये चाणक्यानं राज्याची व्यवस्था कशी चालवावी, त्यात खाती कशी असावीत, संरक्षण, खजिना इत्यादी, त्यांचे मुख्य कसे नेमावेत याविषयी सखोल उपदेश दिलेत. आज एखादा मुख्य अधिकारी कंपनी सोडून गेला तरी कंपनीचा कारभार नीट चालावा यासाठी आपल्या हाताखाली चांगले अधिकारी वारस म्हणून नेमण्याची पद्धत आहे. सक्सेशन प्लॅनिंग याचाही इथे उल्लेख आहे. चाणक्यानं राजाज्ञा पत्र विभागासाठी 13 तऱ्हेची पत्र वर्णिलेली आहेत. निंदा, प्रशंसा, पृच्छा, प्रेरणा, अनुनय वगैरे. या तऱ्हेची पत्र कशी लिहावीत याविषयीच्या सूचनाही यात आहेत. राजा कितीही मोठा असला तरी फक्त त्यामुळे राज्य चांगलं चालू शकत नाही. त्यासाठी चांगले मंत्री लागतात आणि त्या सगळ्यामुळेच हे होऊ शकतं हे टीम वर्कचं तत्व त्या काळी चाणक्यानं सांगितलं होतं. या मंत्रिमंडळात कुठल्या गोष्टींची चर्चा व्हावी आणि एकदा चर्चा संपल्यानंतर यातल्या कुठल्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात आणि कुठल्या बाहेर सांगाव्यात याविषयीही यात विवेचन आहे. हे मंत्री राजनिष्ठ आहेत की नाहीत याविषयी चाणक्यानं 4 तऱ्हेच्या चाचण्या सांगितल्या आहेत. भयोपदा, अर्थोपदा, धर्मोपदा आणि कामोपदा अशा या त्या 4 चाचण्या. यातली कामोपदा मोठी गमतीशीर आहे. यात म्हणे एका म्हाताऱ्या संन्यासिनीनं मंत्र्याला येऊन सांगायचं की राणी तुझ्या विषयीच्या कामज्वरानं अत्यंत पीडित झाली असून तुझ्या समागमासाठी ती खूप आतुर आहे. यातून पूर्ण गुप्त व्यवस्था केली आहे आणि तू जर ही महाराणीची इच्छा पूर्ण करशील तर तुझं अन्य दृष्टीनं महत्व वाढेलच, पण तुला आर्थिक लाभही होईल आणि हे वारंवार सांगूनही जो नाकारेल तो पवित्र आणि राजनिष्ठ समजावा वगैरे. ही चाचणी आजकालच्या व्यवस्थापनामध्ये वापरणं थोडंसं कठीणच आहे, पण त्याच्या इतर लिखाणातून 1-2 दिवसांचा मॅनेजमेंटचा सेमिनार नक्कीच घेता येईल यात शंका नाही. आजकाल मॅनेजमेंट सगळीकडेच लागतं. त्याच्यासाठी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की वाचा बोर्डरूम. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.